नागपुरातून आहे तिथे दंगलग्रस्त भागामध्ये आज काँग्रेसनं सद्भावना शांती मार्चचं आयोजन केलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात हा सद्भावना शांती मार्च काढण्यात येणार आहे। नागपुरातील दंगलग्रस्त भागातनं रॅली काढली जाईल। सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट, महाल इथून ही सद्भावना शांती रॅली सुरू होईल। सद्भावना रॅली कोणत्या धर्माच्या विरुद्ध, जातीच्या विरुद्ध थोडी आहे। सर्व समाजांना एकोप्यानं सगळा समाज एकत्र यावा, एकोप्यानं नांदावा। सगळ्या समाजाला आपसातील काही मतभेद असतील ते दूर व्हावेत आणि सर्व समाजामध्ये एक संदेश जावा की आपण भारताचे नागरिक आहोत, आपल्याला समान अधिकार आहे आणि संविधानाने आम्हाला सगळ्यांना एका माळेमध्ये गुंफलेलं आहे। त्यामुळे जे काही झालं असेल ते विसरून, जे काही कटुता निर्माण झाली असेल ते विसरून आपण पुनश्च एकत्र येऊन पुढे जावं, ही भूमिका ठेवून काँग्रेस ही सद्भावना रॅली केली आहे। तारेखंडला याच्यात काय दिसतंय मला काही कळत नाही, त्याचे डोळे आंधळे झाले असावेत अशा प्रकारचा विरोध करणं म्हणजे। सद्भावना शांती यात्रेमध्ये लोक सहभागी राहतील, तिथल्या भेटीगाठी ऑलरेडी आम्ही त्या भागात भेटीगाठी घेतलेल्या आहे आणि हा अशा कुठल्या भाग नाही, पण एक सद्भावना राहावी आणि काँग्रेस नेहमीच सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेला पक्ष आहे आणि सगळ्यांसोबत चालणारा, म्हणून या निमित्तानं अशा यात्रा अनेक निघत असतात, त्यापैकी ही एक यात्रा। तर नागपुरातील हिंसाचारातील कथित सूत्रधार फहीम खानचं घर बुलडोझरनं पाडल्याप्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी हायकोर्टामध्ये बिनशर्त माफी मागितली आणि फहीम खान याचं घर पाडल्याप्रकरणी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मंगळवारी हायकोर्टात शपथपत्र दाखल केलं। मनपाच्या प्रशासकीय अधिकारी, नगररचना विभाग आणि झोपडपट्टी विभागाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची माहिती नसल्याचा दावा शपथपत्रामध्ये करण्यात आलाय। नोव्हेंबर 2024च्या आपल्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टानं बुलडोझर कारवाईवरती प्रतिबंध लावलाय। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे नागपुरात। उदय, या प्रकरणात काय अपडेट? खरं तर नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला होता त्या हिंसाचाराच्या बाबतीत पोलिसांच्या तपासामध्ये जे आहे ते फहीम खान या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं आणि ज्यावेळी तो सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं त्यावेळी बुलडोझरनं जे आहे ते फहीम खान यांचं घर जे आहे ते उद्ध्वस्त करण्याचं नागपूर महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली होती। एकदम युद्धस्तरावर ही कारवाई करण्यात आली होती आणि या कारवाईच्या विरोधात जे आहे ते फहीम खानच्या आई ज्या आहेत मेहरुनिसा यांनी नागपूर खंडपीठामध्ये जी आहे ती धाव घेतली होती आणि ही सर्व कारवाई जी आहे ती बेकायदेशीरपणे झाल्याचं जे आहे ते कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं। या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होत असताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालं असा दावा जो आहे तो मेहरुनिसा यांच्याकडून करण्यात आला होता। मात्र सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिलेला आहे याबाबतची माहिती राज्य सरकारने किंवा कुठल्याही यंत्रणेकडून महानगरपालिकेला मिळाली नाही। मात्र ही माहिती जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी जी आहे ती न्यायालयासमोर बिनशर्त जी आहे ती माफी मागितलेली आहे। त्यामुळं एका बाजूने जे आहे ते फहीम खान च्या निमित्तानं जे हिंसाचारी होते त्यांना धडा शिकविण्याचा राज्य सरकारनं प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या बाजूनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आणि त्या प्रकरणी आता मनपा आयुक्तांना जी आहे ती माफी मागावी लागलेली आहे। त्यामुळं परस्पर विरोधी भूमिका जी आहे ती या निमित्तानं आता समोर येत आहे। उदय, धन्यवाद या माहितीसाठी।